व्यावसायिक पंच सध्याच्या घडीला आपण पाहतोय आणि लाईव्ह वाहिन्या देखील कार्यरत आहेत. या स्पर्धेमध्ये एकच रिव्ह्यू असणार आहे आणि तो देखील बीमर साठी असेल, याची दक्षता घ्यायची आहे. अन्यथा जे काही निर्णय असतील, जे काही नियम असतील ते पंच आपल्याशी हितगुज करतील. कंपल्सरी ड्रेसिंग आणि चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतो. चेंडू कोणत्याही क्षणी हरवला, फुटला, भिजला तर चेंडू नवीन देण्यात येईल, ह्याची देखील दक्षता घ्यायची आहे. सुरुवात होते आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेला. यस, स्ट्रायकर गोलंदाज भूषण पाटील पेंदर स्टेशन मेट्रो एंड कडनं आपण पाहतोय. तर सलामी जोडी ज कॅप्टन ज्यानं नेहमीच या संघाची धुरा आपल्या खांद्यावरती घेतली आहे तो सुनील साळुंके आणि साथीनं फलंदाज प्रदीप पाटील. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. 3, 2, 1 स्टार्ट. पहिला चेंडू घेऊन भूषण राईट मोर द विकेटनं. पहिला चेंडू अप्रतिम फटका क्लास दाखवत असताना स्पर्धेचा आगाज दमदार होतोय सुनील साळुंकेच्या माध्यमातून. 4 धाव फलकावरती मात्र वाटचाल पाहायला मिळते घोट संघाची. थँक्यू डीजे. अगदी आत्मविश्वास वाढवून देणारा हा फटका, चौकार, लाजवाब चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर तेच तर्रार चेंडू आपण पाहू शकाल. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये एक तेरी तो एक मेरी हे चित्र नेहमीच आपण पाहतो. कारण की पहिल्या चेंडूवरती एक अप्रतिम चौकार आपण पाहिला इनफिल्डला भेदत असताना. अगदी कव्हरच्या डोक्यावर लाजवाब चौकार सुनील साळुंकेने दाखवला आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना अगदी वेगवान चेंडू भूषणच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. आणि क्रिकेटमध्ये हे बॅटल नेहमीच आपण पाहतो. तर म्हणा हा चेंडू सुरेख होता. दी कार्पेटचा सहारा घेत असताना स्टेट ड्राईव्हचा फटका जणू काही लॉंग ऑफ तैनात होता. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. आणि जो संघ सध्याच्या घडीला खेळताना आपण पाहतो राजा राणी घोट संघ, अगदी त्या संघाचे पुरस्कर्ते जर आपण पाहिलं तर बालाशेठ धुमाळ जे नेहमीच या संघाच्या पाठीशी असतात, ते जर उपस्थित असतील तर विनंती आहे की या आपण. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. एक स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून खूप मोठी भरवली जाते, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. तर म्हणा हा चेंडू कधी जर आपण विचार केला तर वेग भरपूर पाहायला मिळतो ह्या गोलंदाजामध्ये. जसं मी म्हटलं बॅटल आपल्याला क्रिकेटमध्ये गोलंदाज आणि फलंदाज ह्याच्यामध्ये पाहायला मिळतं. सध्याच्या वेळेत जर आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती बॉर्डर गावस्कर जी टेस्ट सिरीज चालू आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिला की यशस्वी जयस्वालनं भरपूर धावा बनवल्या होत्या. तेव्हा सिनियर गोलंदाज मिचेल स्टार्क सोबत थोडीशी छेडखानी त्याने केली आणि त्याचं प्रत्युत्तर नेक्स्ट टेस्ट मध्ये लगेचच मिळालं होतं. बॉल बॅक ड्राईव्ह या ठिकाणी आपण पाहतोय. एक धाव त्या ठिकाणी अगदी संयमानं पूर्ण केली जाते. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जसं आपण म्हणतो कभी हम हर्ष पे तो कभी फर्श पे, या गोष्टी नेहमीच पाहायला मिळतात. कारण की एक सिनियर गोलंदाज आहे. मिचेल स्टार्कचा जर विचार केला तर 2 वेळा विश्वविजेत्या संघाचा तो मालिकावीर राहिला होता. तर त्या खेळाडू सोबत जेव्हा आपण वागतो तर काही गोष्टींचं भान आपल्याला ठेवावं लागतं. क्रिकेट आहे. कधी आपण 200 देखील बनवाल तर कधी 0वर देखील आपण बाद होऊ शकतो. ऍज अ सिनियर प्लेअर त्यांचा रिस्पेक्ट आपल्याला करता आला पाहिजे. फुलटॉस चेंडू प्रहार तर केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. अगदी त्याच्या हातामध्ये जाऊन हा झेल विचावलाय आणि फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का राजा राणी घोट संघाला परतावं लागेल ते फलंदाज प्रदीप पाटीलला. थँक्यू डीजे. प्रेम पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी आणि संघासाठी शुभेच्छा येत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर सुरुवात दमदार झाली होती, परंतु त्यानंतर काय वापसी राहिली भूषण पाटीलची, कौतुक करावं लागेल. फक्त 7 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक विकेट देखील आपण पाहू शकाल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुपेश साळुंके जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका षटकाचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला. पहिल्याच बॉलवर 4, त्यानंतर डॉट, त्यानंतर 2, त्यानंतर डॉट आणि सिंगल आणि शेवटी विकेट. अशा प्रकारचं विश्लेषण ह्या पहिल्या षटकामध्ये भूषण पाटीलचं आपण पाहिलं. पॉवर सर्कलमध्ये मी म्हणेन आपल्या संघासाठी अगदी चांगलं कार्य त्यांनी केलं. पहिला चेंडू जरूर खराब होता, परंतु त्यानंतर आपल्या नॅचरल स्ट्रेंथवरती त्यानं गोलंदाजी केली आणि ॲक्युरेट लेंथ लाईन आपल्याला पाहायला मिळाली. अगदी टप्पा
आणि दिशेवरती नियंत्रण मिळवून त्यानं गोलंदाजी केली आणि याचंच कारण की त्याला सफलता देखील अंतिम बॉलवरती प्राप्त झाली. आता पूर्णतः जबाबदारी ह्या जोडीवरती आहे, कारण की एक अगदी भरोशमंद जोडी राजा राणी घोट संघाची आपण पाहतोय, ज्यांनी नेहमीच या संघाला अगदी तारण्याचं काम केलंय. ते दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजीसाठी आपल्याला गोलंदाज हेमंत पाटील पाहायला मिळतोय, एक अष्टपैलू खेळाडू ओमसाई तलोजी मजकूर टीमचा. राईट मोर द विकेटनं पंचांच्या डाव्या बाजूनं चांगला चेंडू, इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक सर्वप्रथम पुढे सरसावला चेंडू अडवण्यासाठी. असं वाटलं होतं त्याला झेल कंप्लीट होईल, परंतु तसं घडलं नाही. चेंडूनं एका टप्प्यावरती उचली घेतली आणि चेंडू निघून गेला. तो सीमारेषा पार चौकार. थँक्यू डी. मागच्या षटकामध्ये देखील सुरुवात चौकारनं आपण पाहिली होती आणि फलंदाज देखील सुनील सालुंकेच होते. 11 धावा धावफलकावरती. फॉर्च्यून इव्हेंट ही वाहिनी सध्याच्या घडीला कार्यरत आहे. वाह, काय चेंडू आहे. ते कोणताच पर्याय नव्हता सुनील सालुंकेकडे. जसं आपण म्हणतो यॉर्कर चेंडू आज कोणत्याही फॉर्मेटमध्ये जर आपण विचार केला तर तो अगदी सन्माननीय चेंडू आहे आणि तसंच झालं. सन्मान देण्याखेरीज कोणताच पर्याय नव्हता. खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न फसला आणि क्लीन बोल्ट त्रिफला चितच्या माध्यमातून परतावं लागतंय. फलंदाज सुनील सालुंके नाडीचे. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारचा हा चेंडू होता. खेळण्याचा अगदी प्रयत्न केला होता, परंतु कोणताच पर्याय नव्हतं. मी म्हणेन सुनील साळुंके यांच्या कडून अप्रतिम कॅमेरा वर्क आणि तितकं सुंदर टेक्निशियन जॉब आपण पाहू शकाल. आमचे कृष्णा म्हात्रे आहेत, एक चांगले कॉमेंटेटर देखील आहेत, परंतु आता तेवढा वेळ त्यांच्याकडे पुरेसा नाहीये. सातत्यानं आता टेक्निशियन म्हणूनच ते काम करत असतात. आणि फॉर्च्यून इव्हेंट ही वाहिनी जर लोकोत्तर झाली असेल तर तिचं मी म्हणेन जवळजवळ श्रेय आमचे कृष्णा म्हात्रे यांना जातं, ह्यात शंकाच नाहीये. चांगला चेंडू सन्मान दिला. सॉफ्ट हँडनं फक्त प्लेसमेंट पाहायला मिळतंय. मिडॉन त्या ठिकाणी तैनात आहे. अगदी पुढे सरसावत चेंडू उचलेल तोपर्यंत अवधी नव्हता. एकही धाव या ठिकाणी पूर्ण करू शकले नाहीत. फलंदाज प्रसाद पाटील अर्थात पप्पू या नावानं फलंदाज प्रचलित आहे. लांब पल्ल्याचे षटकार हे त्याचं वैशिष्ट्य आहे, परंतु तीच खेळी आज त्याला पुन्हा साकारावी लागेल. दरम्यान हा चेंडू प्रहार तर केला. चेंडू हवेमध्ये. श्वास थांबला होता, परंतु घडलं काय. एक धाव पूर्ण झाली. दुसरी धाव धोकादायक होती, ती देखील पूर्ण झाली. पाहता पाहता धावा 3 पूर्ण झाल्या आणि 4 धावा देखील पूर्ण झाल्यात. लेझी क्रिकेट. झेल सुटला, त्यानंतर फेकी देखील खराब आली, बॅकअप देखील चुकीच्या ठिकाणी होतं आणि तिथनं धावा 4 प्राप्त झाल्या. ज्या चेंडूवरती विकेट यायला हवा होता तसं न घडता फलंदाज बचावला आणि धावा देखील 4 आल्यात. क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या चुका भरपूर महागात पडतात. जसं आपण म्हणतो रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील एक सामना पाहिला जिथे 1 बॉल 2 ची गरज होती. चेंडू हवेत असताना झेल ड्रॉप झाला, तर तो झेल नाही तर सामना हातातनं निसटला. इथे आपण पाहू शकता ज्या फलंदाजाला जीवनदान दिलंय त्याच्याकडनं प्रत्युत्तर जरूर आलं होतं, परंतु लाजवाब क्षेत्ररक्षण. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बालूराजे. हा फिल्डिंग. आता मात्र पहिल्याच यस तिसरे पंच चेक करतील जरूर, परंतु एफर्ट तर खूप लाजवाब होता. की चेंडू अडवण्यात यश मिळालंय की नाही याची पाहणी सध्याच्या घडीला केली जाते. षटकार. पंचांकडनं मात्र आता इशारा आलाय की बॅलन्स त्या ठिकाणी बिघडला आणि अगदी जो पडदा आहे सीमारेषेचा त्याच्यावरती जरूर जो क्षेत्ररक्षक होता त्याचा पाय लागला आणि चेंडू त्यावेळेला हातात होता आणि पंचांकडनं 6 धावसंख्येचा इशारा येतो. एकंदरीत ह्या 6च्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या 21 आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकात आल्या होत्या त्या फक्त 7 आणि आता ह्या 5 बॉल मध्ये आतापर्यंत 14 धावा आल्यात. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. एका बाजूनं प्रयत्न जरूर चांगले केले जात आहेत ते हेमंत पाटील कडनं, परंतु क्षेत्ररक्षणाचा साथ
तितकंच महत्वाचं आहे. ज्या फलंदाजाला जीवनदान दिलं त्यानं लगेचच षटकार ठोकलाय आणि ही क्षमता आहे पप्पू मध्ये. नेहमीच ती क्षमता त्यानं वारंवार सिद्ध केली आणि आज देखील त्याच्याकडनं ती अपेक्षा वर्तवली जाते राजा राणी घोट संघाकडनं. द विकेटनं हा चेंडू हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, अगदी प्लम केलाय, समोर गवसलाय आणि परतावा लागेल फलंदाज पप्पूला देखील. बिग विकेट डाऊन, मोठा धक्का राजा राणी घोट संघाला तो पप्पूच्या माध्यमातून. डीजे थँक्यू. दरम्यान परेश राजे यांचं देखील शुभ आगमन झालंय. मोस्ट वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. अनेक सारे मान्यवर ह्या सकाळच्याच सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि दोन्ही जवळचे संघ आहेत त्या कारणास्तव प्रेक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज प्रशांत पाटील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इनॅट क्रमांकाचा विचार केला तर 5व्या क्रमांकावरती. आता जे प्रतिबंध होतं ते दूर झालं क्षेत्ररक्षणावरती, कारण की 2 पॉवर सर्कलची षटकं आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा 7 खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर सेकंड पॉवर प्ले मध्ये प्रयत्न चांगला केला हेमंतनं. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं, त्या कारणास्तव गोलंदाजी अनालिसिस थोडंसं आपल्याला बदललेलं पाहायला मिळालं. वन्स अगेन दुसरं षटक हाताळण्यासाठी आता भूषण पाटील सज्ज आहे. संघाच्या वतीने हे तिसरं परंतु वैयक्तिक दुसरं षटक आपण पाहतोय. सॉफ्टहँड प्लेसमेंट आपण पाहू शकाल. अगदी आउटफील्ड फास्ट देखील आहे, तिचा पूर्णतः फायदा उचलला. दोघांमध्ये तालमेल देखील चांगला आहे. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट देखील झाल्यात. रुपेश आणि प्रशांत ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये अगदी मधल्या फलीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. 8 संघ आज या स्पर्धेमध्ये आपले नशीब आजमावणार आहेत. त्यापैकी हे 2 संघ आघाडीच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर नेक्स्ट मॅचचा जर विचार केला तर पापडीचा पाडा आणि त्यांच्या विरोधात SMG नावडे संघ असणार आहे. इथे देखील प्लेसमेंट पाहायला मिळते. स्ट्रायकर गोलंदाज आहे, त्याला सन्मान दिला जातोय. माहित आहे कदाचित निर्धारित यानंतर जी 2 षटकं शिल्लक राहतील त्यामध्ये कदाचित अटॅक आपण करू, हा मनसुबा ही रणनीती सध्याच्या घडीला रुपेशची आपल्याला पाहायला मिळते. रुपेश सालुंके एक चांगला क्रिकेटर आहे, नेहमीच एक संयमानं खेळ त्याचा आपण पाहतो. सिंगल डबलला प्राधान्य, खराब चेंडूवरती चौकार षटकार, हे वैशिष्ट्य त्याच्या खेळीतनं आपण नेहमी पाहिलं. आज देखील ते त्याला करावं लागतंय. चांगला चेंडू इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, मिड ऑफ होता, अगदी त्याच्या हातामध्ये हा चेंडू गेला. फलंदाज फारच पुढे निघून आला होता, तर रिटर्न जाणं थोडंसं कठीण होतं. ही धाव मी म्हणेन अगदी धोकादायक होती आणि तो प्रयत्न केला आणि तो धोका लागला आणि परतावा लागले ते फलंदाज प्रशांतला. प्रशांत पाटील बॅक टू द डग आउट. धक्का लागलाय तो टीम राजा राणी घोटला 4था. थँक्यू. नवीन फलंदाज कुमार पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. भूषण लाजवाब गोलंदाजी करत असताना दरम्यान हा चेंडू गती होती परंतु दिशेवरती नियंत्रण नव्हतं. कैलास फोरजी आमच्या दिशेने इशारा देत आहेत की अतिरिक्त बाहेर जाणारा हा चेंडू स्वर घोषित केला आणि पहिली अवांतर धाव आपण पाहू शकाल. या स्पर्धेतील पहिली अवांतर धाव आहे. 24 धावा स्कोर कार्ड वरती.
पण हा चेंडू इथे देखील खेळायचं होतं अगदी स्क्वेअर कटच्या माध्यमातून, परंतु बॅटची एज आणि चेंडू गेला तो शॉट तडम्यानला. अगदी सेकंड स्लिप म्हणावी लागेल तिथे. क्षेत्ररक्षक तैनात होते, त्यांच्या हातामध्ये हा झेल विसावलाय. आणखीन एक सफलता ती गोलंदाज भूषणला. नवीन फलंदाज परण पोरजी मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटनं अगदी जोराचा प्रहार करण्याचा प्रयत्न परणचा आपण पाहू शकाल. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होईल. सकाळचं सत्र आहे. मागेच एक स्पर्धा आपण पाहिली होती, तिथे देखील पाहिलं की सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांना वाव प्राप्त झाली होती. परंतु जसजसं सत्र पुढे जाईल, वातावरणामध्ये आणखीन उष्णता निर्माण होईल, तेव्हा मात्र कदाचित फलंदाज ह्या खेळपट्टीवरती, ह्या क्रीडांगणावरती आपल्याला अगदी वरचढ होताना पाहायला मिळतील. परंतु आता तर गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतंय. सॉफ्टहँडनं इथे देखील प्लेसमेंट आपण पाहतोय. स्वतः गोलंदाज चेंडूवरती धावून गेलेत. पर्याप्त अवधी होता, एकच धाव त्या ठिकाणी कंप्लीट होईल. पाण्याची माग केली जाते. 3 षटकांचा खेळ संपला. फर्स्ट सेक्शन आपण पाहतोय. सामन्याचा पूर्वार्ध आणि आतापर्यंत 12वा प्रतिनिधी पाणी घेऊन जाणार आहे. आणि जर मेसेज काही पोहोचवायचा असेल तर आपला टीम कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकतो. उर्वरित जर आणखीन काही असेल तर आपण सर्वप्रथम आमच्या आयोजनकर्त्यांशी दाद घ्यावी लागेल किंवा संपर्क करावा लागेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती जर आपण लक्ष केंद्रित केलं तर धावा पाहायला मिळतात त्या 26 धावा. आणि आतापर्यंत गडी बाद झालेत 5, म्हणजे निम्मा संघ आता गारज झालाय. 27 धावा, माफ करा. तर 5 गडी बाद 27 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. ती प्रथम फलंदाजी करत असताना राजाराणी घोट या संघाची. नेक्स्ट मॅच SMG नावडे आणि विरोधात पापडीचा पाडा संघ. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. तर दोन्ही संघाचे संघनायक अथवा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असतील तर आमच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. सध्याच्या घडीला ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय. एक चांगली स्पर्धा महादेव 11 विकास स्पोर्ट्स व श्री लक्ष्मीनारायण स्पोर्ट पेठली आयोजित SMI डेव्हलपर्स ट्रॉफी 2024 पर्व सातत्यानं चालणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. परंतु ह्या वर्षी ही स्पर्धा फक्त 2 दिवस आपल्याला पाहायला मिळते. आणि या 2 दिवसामध्ये 16 संघ आपले नशीब आजमावणार आहेत. टीम स्क्वॉड सध्याच्या घडीला आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता. आतापर्यंत निम्मा संघ गारद झालाय, परंतु अजूनही 5 विकेट, 5ची लाईफलाईन शेष आहे ती टीम राजाराणी घोटकडे. एका बाजूला गोलंदाजी अटॅक आपण पाहिला. 2 गोलंदाजांचा आतापर्यंत वापर झाला आणि दोन्ही गोलंदाजांना इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. एका षटकात जरूर धावा आल्या हेमंत पाटीलच्या, परंतु तिथे देखील फील्ड थोडीशी खराब झाली, त्या कारणास्तव त्या धावा आल्या. अन्यथा इकॉनॉमिकल स्पेल जर आपण विचार केला तर भूषण पाटीलचा राहिला. आणि आता त्यानंतर नौका गोलंदाज आकेश पाटील आता गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. उंचखुरा क्रिकेटर आहे. याचा फलंदाज, याचा गोलंदाज कारनामा चांगला करतो, परंतु आज पहिल्याच बॉलवर त्याचा देखील समाचार घेतलाय. सुरुवातीचा जर आपण विचार केला तर ह्या अगोदरची 2 षटकं देखील अशीच पाहिली होती. सुनील साळुंकेनं चौकारानं सुरुवात केली होती, परंतु त्यामध्ये सातत्य राखता आलं पाहिजे. खराब बॉलवरती चौकार येतोय, परंतु सिंगल डबल देखील प्रत्येक बॉलवरती गरजेची आहे आणि ह्या गोष्टी कराव्या लागतील. 5 षटकांची मॅच आहे. किमान 45+ अर्थातच 45-50च्या आसपास धावसंख्या जर बनवली तर गोलंदाजी अटॅक राजाराणी घोटचा देखील चांगला आहे. मॅच एक चांगली आपल्याला रफ अँड टफ पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. दरम्यान मनोज केणी यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. 3ऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे. तर 3ऱ्या पंचांच्या भूमिकेत हेमंतदादा केणी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात. एक लेजंड क्रिकेटर, कारण की पेठाली संघ म्हटलं तर नेहमीच प्रत्येकाच्या मुखावरती असणारं हे नाव आहे हेमंतदादा केणी. आजवरती अनेक वर्ष मिवण पेठाली संघाचा
भार ज्यांनी आपल्या खांद्यावरती पेळला आणि यशाची शिखर पेटाली संघाला ज्यांनी गाठून दिलीत. आता तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत सॉफ्ट हँडनं टॅप केलेला हा चेंडू डीप मध्ये कव्हर तैनात होतं. चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत अवधी होता धावा 2 कंप्लीट झाल्यात. गोलंदाजाला अग्नी परीक्षा द्यावी लागते कारण की हे चित्र आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील गोलंदाजांना परीक्षा द्यावी लागते. तेव्हा तिसरे पंच हे मैदानात जरी नसले तरी देखील त्यांच्यावरती देखील आक्षेप घेण्यात येतो आणि बऱ्याचशा परीक्षा त्यांना पार कराव्या लागतात. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये आक्षेप घेतल्यानंतर लगेचच तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये जातात. अन्यथा काही ठिकाणी टीव्ही स्क्रीनवरती देखील लक्ष ठेवण्यात येतं. अशा काही गोष्टी टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये घडताना पाहायला मिळतात. फुलटॉस चेंडू प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, पाहत राहतील. चेंडू जाईल तो एका टप्प्यावरती सीमा पार खणखणीत असा चौकार. धावा बीमर साठी रिव्ह्यू. यस, तर आता बीमर साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय तो राजाराणी घोट या टीम्स कडनं. लक्षात असू द्या बीमर साठी रिव्ह्यू हा एकदाच आहे. सक्सेसफुल झाला तर आपण पुन्हा घेऊ शकता आणि सक्सेस झाला तर तो रिव्ह्यू फेअर. यस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. हा गाह्य चेंडू आहे. दी एक्झॅक्ट वेस्ट साइड पेक्षा हा चेंडू खाली डीप होताना आपण पाहिला. हा चेंडू आणि या चेंडूवरती धावाला 4. एकंदरीत आतापर्यंत 3 चेंडू समाप्त झालेत आणि 10 धावा आल्यात. म्हणजे एकंदरीत 37 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना राजाराणी घोट या संघाच्या ओव्हर द विकेटनं आकेश पाटील. दरम्यान हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू अगदी फुल केलाय. सक्सेसफुल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार उत्तुंगाचा षटकार. फलंदाज रुपेश साळुंकेच्या बॅटमधनं. थँक्यू डीजे. सन्माननीय जनार्दनजी केणी, श्रीरामजी केणी आणि ज्ञानदेवजी केणी यांचं इथे श्रीरंग केणी माफ करा यांचं शुभ आगमन झाले. तर त्यांना विनंती आहे की आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे स्पर्धेमध्ये. दरम्यान हा चेंडू लाजवाब फटका. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी हे वैशिष्ट्य मी म्हटलं होतं रुपेश साळुंकेचं आणि ते दाखवून दिलंय. मागच्या जर काही 2 षटकांचा विचार केला तर तिथे त्यानं संयम दाखवला होता कारण की एका बाजूला आघाडीचा गोलंदाज भूषण पाटील गोलंदाजी करत होता आणि त्याच्या समोर संयम दाखवणं गरजेचं होतं. आपल्या टीमच्या हितासाठी शेवटपर्यंत मी खेळलो पाहिजे ही जबाबदारी आपण रुपेशशी पाहू शकाल. आणि त्यानंतर आता अगदी अटॅकिंग मोडमध्ये रुपेश साळुंके पाहायला मिळतो. आतापर्यंत 3 चौकार आणि एका षटकाराचा समावेश त्याच्या खेळीमध्ये पाहायला मिळतो. सिंहाचा वाटा आतापर्यंत त्यानं उचललाय या संपूर्ण स्पर्धेत. दरम्यान इथे देखील सॉफ्टहँडने 1 धाव कंप्लीट केले. विशांत डोक्यानं खेळ. जसं आपण म्हणतो की क्रिकेट जितका आक्रमकतेचा खेळ आहे तो तितकाच अगदी मी म्हणेन रणनीतीचा देखील खेळ आहे. कारण की क्रिकेटमध्ये जितकी ताकद चालते तितकी तकनीक देखील कामाला येते असं आपण नेहमी म्हणतो. धावसंख्येचा विचार केला तर 48 धावा पहिल्या षटकात होत्या. 7 दुसऱ्या षटकात आल्या होत्या धावा त्या 14. तिसरं षटक देखील कमबॅकमय होतं ते ओमसाई तलोजे मजकूरसाठी. परंतु त्यानंतर आकेश पाटील याच्यावरती आक्रमण चढवलं आणि या षटकात धावा आल्या त्या तब्बल 21 धावा आणि एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती 5 गाड्यांच्या मोबदल्यात 48 धावा 4 षटकांच्या सांगतेनंतर. अर्थातच जर इकॉनॉमी आपण पाहिली तर 12.0 या करंट रन रेटनं सध्याच्या घडीला आता वाटचाल आपल्याला पाहायला मिळते ती राजाराणी घोट या संघाची. शेवटचं षटक डेट ओव्हरचं षटक आणि अंतिम षटकासाठी गोलंदाज बालूराजे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगला एफर्ट आपण त्यांचा पाहिला होता तो मिड विकेट क्षेत्रामध्ये. परंतु आता गोलंदाजीमध्ये देखील त्यांना काही करिश्मा करावा लागेल कारण की समोर सेट बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो जो रुपेश. त्यानं अप्रतिम खेळ केलाय. 9 चेंडू आणि 25 वरती तो खेळतोय. काय खेळ केला आतापर्यंत. जी धावसंख्या झाली आहे त्यामध्ये मी म्हणेन सिंहाचा वाटा या खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळतो. अंतिम 6 चेंडू या पहिल्या सत्रातील. एक दणदणीत षटकार देखील आपण पाहिला, चौकार देखील पाहिले. एकंदरीत चांगला खेळ रुपेशनं दाखवला, संयम देखील दाखवला आणि आता त्याच्याकडनं आक्रमकता पाहायला मिळते. चांगला चेंडू ते चेंडूच्या मेरिटवर खेळ रुपेशचा आपल्याला पाहायला मिळतो. ही तंत्रशुद्ध खेळी क्रिकेटमध्ये फार महत्वाची आहे.
प्रत्येक बॉलला जेव्हा आपण अटॅक करायला जातो तेव्हा कदाचित आपल्याला विकेट गमावा लागतो, परंतु तसं न घडता अगदी टीमसाठी खेळ आपल्याला रुपेशचा पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट, अर्थातच 50 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच सत्र आणि पहिल्याच सत्रामध्ये ज्या प्रकारची आशा अपेक्षा वर्तवली होती अगदी ती पूर्ण केली आहे रुपेशनं. 50 धावा धावफलकावरती फलंदाजी करत असताना घोट संघाच्या. फुलटा चेंडू ऑन साइडला भिडकावलाय, डीप मध्ये स्क्वेअर लेग तैनात आहे. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवलाय, दुसरी धाव देखील पूर्ण. डायरेक्ट हिटचा प्रयत्न अनुजचा चुकला आणि त्या ठिकाणी धाव एक पूर्ण झाली आणि चेंडू सीमारेषा पार. 6 धावा. यस, 2 धावा देखील धोकादायक होत्या, परंतु तिथे नशिबाची साथ, मी म्हणेन नसीब भी बहादूर का साथ देता असं आपण म्हणतो. कारण की अगदी बहादूरने प्रयत्न केला होता दुसऱ्या धावेचा, कारण की भरपूर वेळ खेळपट्टीवरती खेळतोय, ते फिटनेसचा दर्जा देखील दाखवावा लागतो रुपेशला. दरम्यान ओम साई तळोजी मजकूर संघाचे पुरस्कर्ते ज्ञानेश्वर पाटील आणि घनश्याम पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर विनंती आहे की आपण देखील या, आपलं देखील सर हार्दिक स्वागत. दोन्ही संघांना पुरस्कर्ते लाभलेत आणि त्या दोन्ही पुरस्कर्त्यांचं खऱ्या अर्थानं आपण हार्दिक स्वागत करूया आजच्या दिवसामध्ये. फटका लाजवाब आहे, अगदी चेंडू बॅटचा जसा सुरेख संपर्क झाला, स्वीट साऊंड टक असा आवाज आला आणि मोहर लागली होती ती षटकार. पाण्याची मांग, यस, पाण्याची मांग केली जाते, तर पाणी आपण लगेचच घेऊन जायचंय जोपर्यंत चेंडू येत नाही. चेंडू लगेच आलाय परंतु आपण पाणी पुरवा, की बराच काल खेळपट्टीवरती खेळ दाखवतोय. काय अगदी टायमिंगच्या जोरावरती हा षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला यस, अगदी जर आपण जी हालचाल कॅप्चर करण्यात आली आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून, बॅट हातातनं निसटल्यानंतर त्या बॅटला उचलत असताना अगदी त्याप्रमाणे आपण म्हणतो पूजन होतंय देवी देवतांचं, तशा प्रकारचं जणू काही पूजन करण्याचा भाव आपल्याला रुपेशचा पाहायला मिळाला. आणि बऱ्याचशा अशा सध्याच्या घडीला क्लिप व्हायरल होताना देखील पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू, अगदी क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न, क्रीजच्या डीप मध्ये आला होता आणि त्यानंतर त्याच प्रकारचा चेंडू बालून हाताळला आणि ते शांत केलंय. ह्या वादलाला अर्थातच रुपेश साळुंके या ठिकाणी बाद झालाय, परंतु बाद होण्यापूर्वी त्यांना आपल्या टीमची नौका जवळजवळ मेमाने अगदी कडेला आणून ठेवली आहे. आणि आता नवीन फलंदाज ध्रुव पाटील मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 13 चेंडू आणि 39 धावसंख्येची बहुमूल्य खेळी, अर्थातच तब्बल 300च्या स्ट्राईक रेटनं खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवला आणि गरज असताना मी म्हणेन, कारण की संघ पूर्णतः पिछाडीवरती होता आणि अशा मोमेंटला म्हणून त्याच्याकडनं ही महत्वाची इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. सर्वप्रथम त्यानं सिंगल डबलला प्राधान्य दिला आणि त्यानंतर आक्रमकता त्याच्याकडनं आपण पाहिली, ही महत्वपूर्ण केली होती. इथे देखील पहिल्याच बॉलवरती आल्या तडाखा दाखवलाय ध्रुवनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, त्याच्याकडनं देखील झाली चुकी आणि हातातनं चेंडू निसटला, तो सरळ लँड झाला सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती मिळाल्यात धावा, 6 धावा. क्षेत्ररक्षण खराब झालं. या पूर्ण सत्राचा जर विचार केला तर जसं आपण म्हणतो क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण हा महत्वाचा दुवा आहे आणि अगदी तो जोपासला गेला नाही ओमसाई तलोजा मजकूरकडनं आणि त्याचाच परिणाम त्यांना भोगावा लागतो. इथे देखील जोराचा प्रहार करायचा होता परंतु लाईन मिस केली ध्रुवनं. पहिल्या बॉलवरती 6 धावा जोर एकवटल्या होत्या. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर 68 धावा धावफलकावरती एकवटल्यात 5 षटकामध्ये आणि 69 धावसंख्येचं एक मोठं आव्हान ठेवलंय ते ओमसाई तलोजा मजकूर या संघासमोर. तर येणारे 30 चेंडू आणि खेळाच्या उत्तरार्धामध्ये विजयासाठी 69 धावा ओमसाई तलोजा मजकूर संघाला बनवायच्या आहेत. या धावा बनल्या जातील की या धावा रोखल्या जातील, खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत. आमचे साथी समालोचक मित्र साई राजे, अगदी बुलंद आवाज तलोजा मजकूर त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्यांचाच आवाज आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकणार आहोत. काय घडेल काय बिघडेल ते आपण ऐकू खेळाच्या दुसऱ्या सत्रात. तुर्तास मी थांबतो, आपण थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा क्रिकेटचा हा रणसंग्राम. डीजे
हॅलो. तर व्यासपीठावरती आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान करतोय. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ, वृक्षवल्ली आमा सोहेरे वनचरी आणि पर्यावरण वाचवण्याचा एक नवीन दृष्टिकोन या स्पर्धेच्या माध्यमातून भाईशेठ केनी आदरणीय राजेजी केनी यांच्या पवित्र शुभावस्थेत दादांचं शुभ सन्मान इथे केलं जाते की मनमनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास गातो आम्ही शब्दांची सुमरांजली. हा स्वागत नव्हे हा आहे जीवाला, तुमच्या पवित्र अर्चने खऱ्या अर्थाने हा झाला देदीप्यमान सोहळा. पुन्हा एकदा व्यासपीठावरती आमचे दोंडू शेठ केनी यांचे देखील शुभ सन्मान व्यासपीठावरती आम्ही करतोय. राजेजी केनी यांच्या पवित्र शुभ हस्ते मायेची उपदार शाल आणि तुळशीचं रोपट देऊन काकांचा शुभ सन्मान. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती इथे जपली जाते. त्यानंतर चिटणीस प्रभाग क्रमांक 3 यांचं देखील आमचे प्रताप शेठ पाटील यांचं शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती आम्ही करतोय. मावेची उबदार शाल तुळशीचं रोपट देऊन, तुळशी म्हटलं तर ती स्वतः कार्बन डायऑक्साईड घेते आणि आपल्याला शुद्ध ऑक्सिजन देते. हा तुळशीचं वैशिष्ट्य राहिलाय. वेळात वेळ काढून सर्व मान्यवरांनी स्पर्धेची शोभा वाढवली तर त्यांचं मनापासून आभार. त्यानंतर आमचे परेशजी राजे, या परेश आपलं देखील आम्ही शुभ सन्मान करू. त्यानंतर आमचे सुनील दादा केनी दादा या, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सरसे स्वागत व्यक्त करू. प्रत्येकाचा शुभ सन्मान. या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय. भरपूर चांगली स्पर्धा, भरपूर मेहनत घेतली. हेमंतजी केणी असतील, आमचे राजेशजी केणी, ऋती केणी, तेजसदादा केणी असतील, अक्षय केणी आणि संपूर्ण आमचे कैलासवादी विकास स्पोर्ट्स आणि महादेव 11 लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब यांनी भरपूर मेहनत घेतली आणि या स्पर्धेचा बिगुल वाजलं गेलं. आज या स्पर्धेचा पहिला दिवस अतिशय थाटामाटात या स्पर्धा सुनील दादा केणी यांच्या माध्यमातून मंडळासाठी 500 रुपयाचा आर्थिक योगदान, त्यांचं मनापासून आभार. त्यानंतर कैलासवासी प्रभाकर दादा केणी यांच्या स्मरणार्थ आदरणीय सन्माननीय आमचे जनार्दन शेट्ट केणी यांच्या माध्यमातून मंडळासाठी 1000 रुपयाचा आर्थिक योगदान लाभल्या. सर्व दानशूर दात्यांचा आम्ही आभार. आणि जनार्दन दादा केणी यांना विनंती करेन, क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेटला भगवंत मानणारे व्यक्तिमत्व आहेत, तर जनार्दन शेट्ट केणी यांना विनंती करीन की आपण व्यासपीठावरती या. थँक्यू. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गरजे, रक्तात माझ्या कालजात माझ्या वाहे छत्रपती शिवाजी राजे. रायगड स्वराज्याची राजधानी रायगडामध्ये तलावजा मजकूर गाव तुमच्या सेवेत समालोचन करतोय. साईराजे माझं नाव घेऊन जातोय क्रिकेटचे अथांग महासागर आणि अथांग महासागरात अवतरले हे क्रिकेटचे भव्य दिव्य देदीप्यमान तारांगण. पहिलीच मॅचचा आनंद घेत असताना आमच्या दोस्ती दुनियातील राजा माणूस नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. राजाराणी घोट हॉटेलचे मालक आदरणीय बालाशीत धुमाल मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मॅच साठी शुभेच्छा देतात आमचे बालाशीत धुमाल, तुमचा आभार. भरपूर वेग होता गोलंदाजी करत असताना सुनील सालुंके भरपूर मेहनत घेतली आणि त्यांचा सिंहाचा वाटा या खेळाडूंना ज्यांनी घडवलं तो एक आदर्श खेळाडू सुनील सालुंके. जबरदस्त गोलंदाजी. इथे लिडिंग एज फलंदाज बाद होते बालू राजे. बॅक टू द डकआउट. पहिला झटका क्रमांक 1 ओम साई 11 तलोजा मजकूर. थँक्यू डीजे. मॅच आनंद घेत असताना आपण
अक्षय पाटील नाद एकच आणि फक्त बैलगाडा शर्यत अक्षयजी पाटील सचिनजी राजे सागर पाटील रुपेश पाटील आमचे क्रिकेट प्रेमी त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत घेऊन चलतोय पुन्हा एकदा क्रिकेटच्या लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये बॅटच्या स्लॉट मध्ये होता क्षेत्ररक्षक आहेत पप्पू चांगलं क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण 2 धावा मिळतील 2 धावाच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपतो एकूण धावसंख्या ओमसा 11 तोलाचा मजकूर ऋतिक केणी आज गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत सुनील मॅन्डेटरी पॉवर प्ले हो यू मिस इथे यष्टा उद्ध्वस्त केलाय फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद या ठिकाणी आकाश उर्फ पावशा थँक्यू चला नाणेफेकीसाठी आम्ही इन्व्हाइट करू नेक्स्ट मॅच असेल एका बाजूला टीम नावडे आणि त्यांना फाईट करणारा संघ टीम पापडीचा पाडा पहिला कॉल असेल 3 तुम्हाला कॉल देण्यात येतील तर पहिला कॉल इथे झालेला आहे तर आले असेल तर आपण नाणेफेकी इथे संपन्न करायची आहे ओमसाई 11 तलोजा मजकूर टीमचा वेल फिनिशर अनुज मडवीचा आगमन मैदानावरती 30 दशक तोच दरारा इथे मात्र कायम ठेवावा लागेल अडचणीमध्ये संघाला धोका आहे आणि आता इथे डोकं शांत ठेवून इथे चांगला खेळ करायचा आहे भरपूर मोठी स्पर्धा तुम्हाला भेटीस येणार आहेत ओम ठाकूर बाप्पा मोरया तलोजा मजकूर टीम येत्या 19 डिसेंबर ते 22 डिसेंबर मॅन ऑफ द सिरीज साठी तिथे बाईक असेल 32 संघाचा तिथे समावेश असेल आणि टीम तिथे फुल झालेत त्यानंतर 23 तारखेला वन डे शो आहे मॅन ऑफ द सिरीज साठी देखील तिथे बाईक आहे फक्त 10 संघ आहेत आपण संपर्क साधू शकाल विशाल पाटील त्यानंतर विशाल राजे जबरदस्त स्पर्धा त्यानंतर ओमसा 11 तोलाचा मजकूरची देखील येत्या 26 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर ओमसा 11 मैदानामध्ये खूप चांगली स्पर्धा मॅन ऑफ द सिरीज साठी देखील तिथे बाईक असेल म्हणजे क्रिकेटचा हा थैमान डिसेंबर मध्ये आपण स्पर्धेचा एन्जॉय करणार आहोत यावेळीच मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होते मिळेल ते सिंगलच्या बरोबरीनं षटकाचे होते या ठिकाणी सांगता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघ जम टेपतोय एकूण धावसंख्या 3 थँक्यू याच ठिकाणी महेंद्रदादा केणी यांचं आगमन झालंय स्वागत आहे आपला महादेव 11 विकास स्पोर्ट्स व श्री लक्ष्मीनारायण स्पोर्ट्स पेठाले आयोजित SMI डेव्हलपर्स ट्रॉफी 2024 मध्ये स्पर्धा खूप चांगली आहे फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कॅच केली जाते तर या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कृष्णा म्हात्रे यांची प्रचंड मेहनत या वाहिनीसाठी थ्रू येतात सेकंड पॉवर प्ले रिव्हर एंड करून हाफ ट्रॅकर चाललाय चेंडू स्क्वेअर लेग रिझन मध्ये आउट ऑफ द पार पंचांचा ग्रीन सिग्नल 4 रन
थँक्यू सो मच. चौकार आलाय, चौकाराच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या धाव फलकावरती आखली गेली आहे. 7 धावा आहेत. वेल फिनिशर आहे तलोजा मजकूरचा ब्रँड अनुज माडवी. चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना हातांचा पिसोरा फुलवत पप्पूने केला हा झेल आणि संपला इथं खेळ. अनुज मडवी बॅक टू द डकआउट. बिग विकेट मैदानातून बाहेर. थँक्यू डीजे मयूर. तुमचं देखील स्वागत. जबरदस्त मंडप डेकोरेशन. आता ही जोडीवरती ओमसा 11 तलोजा मजकूरचा स्वप्न असेल. स्ट्राईक वरती हेमंत पाटील जबरदस्त खेळाडू आहे, आक्रमक खेळाडू आहे. ती आक्रमकता इथे सिद्ध करावी लागेल. समोरच्या दिशेने चालला चेंडू लॉंगॉन आणि लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक प्रदीप येतील, उचलतील. तत्पूर्वी मिळेल इथे सिंगलच्या बरोबरीने बऱ्याच वेळानंतर इथे फलंदाज स्ट्राईक एंड वरती येतात. भूषण पाटील सलामीवीर. ध्रुव चांगला गोलंदाज आहे, चांगला भविष्य आणि या खेळाडूला घडवला सुनील सालुंके. भरपूर प्रचंड मेहनत आहे, कौतुक करीन. चांगला फटका आहे, ते चाललाय चेंडू डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. ऑन साइड मध्ये एक्झिक्यूट केलाय. इथे दुहेरी धाव जोखीम होती. हाय रिक्स हाय बेनिफिट्स हा इकॉनॉमिक्सचा नियम आहे, परंतु इथे रिक्स घेतली आहे आणि ती रिक्स इथे पूर्ण झाली आहे आणि फायदा झाला टीमला. संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या 10. टार्गेट भरपूर मोठा आहे, 69 धावेंचा. भूषण हो इथे ब्लॉक हॉल मध्ये समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत प्रदीप. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त मिलेत सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो. एकूण 1 11 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक ध्रुवच्या पहिल्या चेंडूवरती चौकार लागला होता. चांगले का ग्रेट कॉमबॅक मी म्हणेन ध्रुव. अप्रतिम चांगला फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आहेत पप्पूने पकडला झेल. संपलाय इथे हेमंतचा खेळ. पुन्हा एकदा गोलंदाज सांख्यिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतील गोलंदाज सुनील. क्षेत्ररक्षण आता विखुरलेला. आता 18 चेंडूवरती बनवायचे आहेत ते मात्र 58 धावांची गरज आहे. एक्सोलेटर वरती आता दाब द्यावं लागेल. चांगला फटका चाललाय. डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक दुहेरी धाव. फलंदाज इथे मात्र हर्ष मुंबईकरला मात्र जावं लागेल परत.
तर घोडगावातील आदरणीय गिरीधर पाटील त्यानंतर करण पाटील या ठिकाणी आलेत. विनंती करीन की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे SMI ट्रॉफी 2024 मध्ये. भूषण स्वतःला सिद्ध करावं लागेल. डान्सिंग डाऊन खेळतात. चेंडू फटका बसलाय. प्रदीप चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद होतील भूषण पाटील. धन्यवाद. तर मंडळासाठी विवेक चंद्रकांत केणी यांच्या माध्यमातून 1000 रुपये आर्थिक योगदान लाभले. त्यांचं मनापासून आभार. थँक्यू सो मच. काय गोलंदाजी केली. अप्रतिम जबरदस्त मॅग्निफिकेशन गोलंदाजी. कौतुक करेन सुनीलचं. जबरदस्त गोलंदाजी. भेदकता महेश शिंदे. षटकार चौकार षटकारांची भाषा इथे बोलावी लागेल. फटका फसलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक प्रदीप चुकी करणार नाही. आणखीन एक विकेट मिळेल सुनीलला. चार विकेट संपादित केल्यात. ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स सुनील सालुंके. संकटामध्ये संघाला सावराचा असेल तर आता मात्र षटकार चौकार षटकारांची भाषा इथे बोलावी लागेल. या गिरीश भाई आपलं स्वागत आहे. हार्दिक स्वागत. क्रिकेटला भगवंत मानणारे व्यक्तिमत्व. एक डॅचिंग व्यक्तिमत्व गिरीधर पाटील. स्वागत आहे आपला. लोवर फुल टॉस होता आकाश साठी. चांगली गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी केली आहे. कॅप्टन ऑफ द टीम. संघनायक कसा असावा याचं उत्तम उदाहरण सुनील दाखवत असताना शेवटचा बॉल. इथे फटका फसलाय. कुमारने सोडलाय झेल. तिसरी षटकाची सांगता होते. संघाची धावसंख्या 10 फलक होती. फक्त आणि फक्त संत वाहते इंद्रायणी. एकूण धावसंख्या 13 धावा 10 फलकावरती. 3 षटकाचा खेळ समाप्त होते. चला टॉस साठी टीम पापडीचा बाडा. नावडे टीमचे संघनायक या ठिकाणी आले. स्वागत आहे आपलं देखील. थँक्यू. आता मात्र आक्रमण. सिंगल आली. आता आक्रमणाला सुरुवात करायची आहे. 11 मध्ये भरपूर मोठा. हो इथे थाईज वरती शरीरावरती चेंडू आदललाय. टॉट चेंडूची सफर बॅकफूट वरती आपण पाहू शकाल. तलोजा मस्को टीम अडचणीमध्ये सापडलाय. सुरुवात खूप खराब झाली. सुरुवात चांगली हवी होती. बालू राज्य संस्थेमध्ये आउट झाले. हेमंत आणि भूषण अनुज वरती भरपूर काही निर्भय होतं. परंतु इथे हो वेग आहे चेंडू मध्ये. सात फलंदाज बाद झाले. ओमचा 11 तलोजा मस्कूरची खराब आणि दयनीय अवस्था आपण पाहिली. चांगला चेंडू होता. फरन चांगली गोलंदाजी. फरनने देखील खास इम्प्रेस केलं सुनीलनं. अप्रतिम काम केलं टीम साठी. रुपेश सालुंकेने देखील टीम साठी खूप भरीव योगदान पाहिला.
फटका पोचलाय आकाशा. सिंगल ना फारस फरक पडणार नाहीये. 7 फलंदाज बाद झालेत. आकेश पाटील हॅलो चेक. चला षटकाची झाली सांगता 4 षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या 17. 17 वरती 7 विकेट गाळत टीम ओमसाई 11 तलोजा मजकूर. चला शेवटची पुकार टीम पापडीचा बडा, अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरे जावे लागेल. नावडे संघाचे संगणक या ठिकाणी आलेले आहेत. फटका खूप चांगला आहे. चालना चेंडू डीप फाईन लेग सी मानेच्या बाहेर 4 रन. सोडून देत आहे चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. पण सचिनजी कडू त्यानंतर आमचे कैलासदादा 4G 2 दिवस पंचांच्या भूमिकेत असतील. त्यांचं मनापासून अधिक स्वागत करू. खूप वर्षाचा अनुभव, एक्सपिरियन्स इज गुड टीचर. धोनी पंच आहे त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. खूप चांगली भूमिका. पप्पू खूप चांगली गोलंदाजी. चौकार आल्यानंतर कमबॅक दाखवत आहेत. भरपूर मोठा टार्गेट आहे. रोनक खेळतायत. रोनक पाटील. चेंडू चांगला आहे. समोरच्या दिशेने सरळ चेंडू, वेगाची स्वारी, गोलंदाजी करतोय पप्पूची. लई भारी गोलंदाजी. रोनक शेवटचा चेंडू आहे. औपचारिक एकदा सुपला होते रोनक. पब्लिक डिमांड आहे. सुपला हेमान खिनी यांनी सांगितलं होतं, परंतु चाललाय चेंडू. शेवटच्या चेंडूवरती चौकार. बेचाळीस धावेनं सामना मात्र गमवावा लागला ओमसाई 11 तलोजा मजकूर टीमला. पुढच्या वाटचालीसाठी ओमसाई 11 तलोजा मजकूर टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलाय नो डाऊट्स. ज्याने एक झुंजार केली, साकारली, 39 धाव्यांची ज्याने इनिंग साकारली, तो फलंदाज रुपेश सालुंके मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलाय. रुपेश थँक्यू. तर टीम पापडीचा बडा का हो आपण उशीर करताय, अन्यथा सामना 4 षटकात असेल. पेनल्टीला सामोरे जावे लागेल. चला टीम पापडीचा बडा टॉस साठी आपण लगेच